रथसप्तमी 25 जानेवारी 2026 या दिवशी अशी करा सूर्याची सेवा. यामुळे घराची उत्तर प्रगती होईल. शिक्षण, नोकरी, प्रगती, व्यवसाय या सर्वांमध्ये आपली प्रगती होईल. रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला साजरी केली जाते. हा उत्सव भगवान भास्कर म्हणजे सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाची उपासना पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्त होते. त्याचबरोबर सूर्यनारायणाच्या कृपेने आपल्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धनसंपदा या सर्व गोष्टीची प्राप्ती आपणास होऊ लागते. हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इंग्रजी नववर्ष सुरू झाल्यावर पहिला सण येतो तो मकर संक्रांत आणि त्यानंतर येणारा सण म्हणजे रथसप्तमी. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी सूर्याची किरणं याच दिवशी पृथ्वीवर पडली होती. त्यामुळे या दिवसाला सूर्यदेवाच्या प्रकट दिन आणि सूर्य जयंती असे सुद्धा म्हटले जाते. मत्स्यपुराण, पद्मपुराण आणि भविष्यपुराणात रथसप्तमी व्रताचे मोठे महत्त्व सांगितलेले आहे. या दिवशी मनापासून सूर्याची उपासना केल्यास पापाचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते. रथसप्तमीला माघी सप्तमी, महती सप्तमी, सप्तसप्तमी, पुत्र सप्तमी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. यंदा ही तिथी कधी येणार आहे आणि ही पूजा आणि मंत्रजाप कसा करायचा आहे याविषयीची माहिती पाहूया. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी 24 जानेवारी 2026 वार शनिवार या दिवशी 12:40 सुरू होणार आहे आणि 25 जानेवारी 2026 रविवार या दिवशी 11:11 समाप्त होत आहे. त्यामुळे उदय तिथी अनुसार रथसप्तमी 25 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. विशेष म्हणजे या दिवशी रविवार असल्याने आणि सूर्य जयंती सुद्धा असल्याने या दिवसाचे महत्त्व खूप जास्त आहे. रथसप्तमी दिवशी स्नानासाठी सकाळी 5:32 पासून ते 7:12 शुभ मुहूर्त असणार आहे. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. तर सूर्यदेवाची उपासना दान करण्यासाठी सकाळी 11:13 पासून ते 12:33 शुभ मुहूर्त असणार आहे. या काळात विधीपूर्वक आणि मनापासून पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती आपणास होऊ लागते. चला तर मग जाणून घेऊया रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची उपासना कशी करायची आणि सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयीची माहिती पाहूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. शास्त्रामध्ये सूर्यदेवाला जगाचा आत्मा म्हटले आहे आणि ज्योतिषशास्त्रात तो ग्रहाचा राजा आहे. त्यामुळे यांच्या आशीर्वादाने सर्व सुखाची प्राप्ती होते. रथसप्तमी ही सूर्यदेवाची जयंती म्हणून साजरी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता आणि या दिवसापासून त्यांनी संपूर्ण सृष्टीला प्रकाश दिला. म्हणून या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते. असे केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे. असे केल्याने भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व संकटापासून आपली मुक्तता होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण सुद्धा होतात. या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे आणि त्यांची स्तुती करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. सूर्यशक्ती म्हणजे आत्मविश्वासाचा कारक आहे. अशा स्थितीत या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते. सूर्यदेवाच्या मंत्राचा जाप कसा करावा आणि सूर्यदेवाला अर्घ्य कसे द्यावे. त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालण्याची परंपरा. मातीच्या बोळक्यात दूध व 4 शेवया घालून ते घरामध्ये उतू घालावे. यामुळे आपली उत्तर प्रगती होते. स्त्रियांनी सकाळी लवकर उठून घरामध्ये सूर्यदेवाची पूजा करावी. चौरंग मांडून दिव्याची स्थापना करावी. सूर्यदेवाचे चित्र काढावे. ते रांगोळीने सुद्धा तुम्ही काढू शकता. त्यानंतर गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावे. सप्तधान्य 7 सुगड्यात भरून ठेवावे. त्यांची विधिवत पूजा करावी. तांब्याचा तांब्या भरून ठेवावा. या दिवशी याचा मान आहे. तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करावा. पूजा संपन्न झाल्यानंतर सूर्यास जल अर्पण करावे. विधिवत सूर्यदेवाची पूजा करावी. पूर्वेला मुख करून तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यावे. त्यामध्ये थोडेसे कुंकू, गूळ व दुर्वा टाकून
सूर्यदेवास जल अर्पण करावे. यामुळे सौभाग्य, संतती व संपत्ती प्राप्त होते. त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी पुरुषांनी सकाळी लवकर उठून प्रथम स्नान वगैरे करून तांब्याचा तांब्या घ्यावा. त्यामध्ये पाणी भरून कुंकू, एक लाल फूल टाकावे, गुळाचा खडा सुद्धा टाकावा. त्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे. यामुळे आपला मानसन्मान वाढतो, आपलं पथ वाढतं, धैर्य, आत्मविश्वास, प्रगती वाढत असते. अशा प्रकारे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करावे. सूर्याला जल अर्पण करतेवेळी एक नियम अवश्य पाळला पाहिजे. सूर्याला जल अर्पण करतेवेळी जे पाणी आपण सूर्याला अर्पण करतो ते पाणी आपल्या पायावर पडणार नाही याची काळजी घ्यावी व 41 वेळा ओम ग्रहणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे आपण सूर्याला जे जल अर्पण करत असतो त्याचं विधिवत फळ आपणास प्राप्त होत असतं. सूर्य अर्घ्य देतेवेळी पायाखाली आसन घेणे गरजेचे आहे. कारण कोणतीही पूजा आसनाशिवाय मान्य होत नाही. बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते, त्याचं काहीच फळ आपणास मिळत नसतं. त्यामुळे सूर्यास जल अर्पण करतेवेळी पायाखाली आसन घेणे गरजेचे आहे. सूर्याला जल अर्पण करतेवेळी तुम्ही कोणकोणत्या मंत्राचा जप करू शकता? ओम सूर्याय नमः, ओम रेम रेम सूर्याय सहस्त्रकिरणाय मनोवांचित फल देही देही स्वाहा, ओम ग्रहणी सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम मित्राय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. या दिवशी सूर्य भगवानाला दुधामध्ये बनलेली तांदळाची खीर अर्पण केल्यामुळे सूर्य भगवान प्रसन्न होतात. आपल्या संसारातील अनेक अडचणी दूर होतात. पिता पुत्रात वाद होत असतील किंवा सासू सुनेत वाद होत असतील, त्याचबरोबर पती पत्नीत सुद्धा वाद होत असतील तर सूर्य भगवानाला खीर अर्पण केल्यामुळे आपणास लाभ होऊ शकतो. रथसप्तमीच्या दिवशी सूर्य भगवानाला तिळगुळाचा सुद्धा नैवेद्य अर्पण केला जातो. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.